वारंवार विनंती करूनही मराठीविषयी अनास्था बाळगणाऱ्या काही विभागात रेल्वे आघाडीवर आहे. मराठीची कायम अवहेलना करण्याचा डाव मनसेनं हाणून पाडलेला आहे. खळखट्याक होण्यापूर्वीच मध्य रेल्वे आता ताळ्यावर आली आहे. मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेमध्ये अखेर मराठीचा समावेश करण्यात आलेला आहे. मनसे युवा नेते अमित ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मराठी हा विषयी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मध्य रेल्वेनं 16 मार्च 2026ला पदभरतीसाठी एक अधिसूचना काढलेली आहे. यामध्ये केवळ हिंदी आणि इंग्रजीमध्ये परीक्षा देण्याचा पर्याय निवडलेला. मात्र त्यांनी त्यावेळी मराठीला वगळलं तर त्या राज्यामध्ये स्थानिक भाषा वगळल्यात. याविषयी मनसेचे नेते अमित ठाकरेंनी तीव्र आक्षेप घेतला. आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आणि मराठी तरुणांवर सातत्यानं अन्याय होत असल्याचा आरोप केला. त्यांनी रेल्वे प्रशासनाला जाब विचारला. मराठी तरुणांच्या न्याय हक्कासाठी मनसे मैदानात उतरेल असा सज्जड इशारा अमित ठाकरेंनी दिला. रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये मराठी भाषेचा समावेश असावा ही मनसेची प्रमुख मागणी होती आणि मराठी भाषा आणि भूमिपुत्रांवर अन्याय होऊ देणार नसल्याचं अमित ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासन लागलीच ताळ्यावर आले आणि त्यांनी तातडीनं 16 मार्च 2026ला अधिसूचना रद्द केली तर नवीन बदलासह अधिसूचना काढण्याचा आता निर्णय घेतलेला आहे.